नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याचे जी-आर कालच म्हणजे 2 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने प्रसारित केला आहे. तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर नक्की आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन जी-आर योजना सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहणार आहे. तर चला मग पाहूया. महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकाकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 मध्ये जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्ट चक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यात कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्वक शिफारस सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली 30/10/2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने दिनांक 30/4/2026 रोजी शासनास अहवाल सादर केला आहे. दरम्यान सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 6/3/2026 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सन 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील दिनांक 30/9/2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना रुपये 2 लाखपर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी तसेच शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील, अशी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली होती. शासनाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीने सादर केलेल्या अहवालात शासनास अल्पकालीन उपाययोजना व दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा सुचवल्या आहेत. समितीने सुचवलेल्या दीर्घकालीन सुधारणामध्ये प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसायाच्या अनुषंगाने धोरणात्मक शिफारस केल्या आहेत. समितीने केलेल्या अल्पकालीन उपाययोजनेच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व प्रोत्साहनपर लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता आपण बघू शासन निर्णय. उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत तपशील खालीलप्रमाणे. योजनेचे तपशील. या योजनेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधण्यात आले आहे. कर्जमुक्ती. ज्या शेतकऱ्याकडील दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेले व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाख पर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांनी जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात रुपये 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तर तुम्ही पण वाचू शकता. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये PDF देत आहे याची. 2 नंबर बघू आपण. दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल
व व्याजासहित अधिकतम रक्कम रुपये 2 लाख पर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित, फेरपुनर्गठित कर्ज दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. 3. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेले व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेले किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. माहिती व्यवस्थित आहे का? एक वेळ समझोता OTS सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेले व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम रुपये 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी प्रथम रुपये 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँके संस्थेत परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत OTS रुपये 2 लाख पर्यंत लाभ देण्यात येईल. सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांच्या दिनांक 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या व 31/3/2025 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कमेत परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता अंतर्गत OTC 2 लाख रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रुपये 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी 1/4/2021 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज, पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेल्या व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000 वरील पूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 पर्यंत शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या त्यांच्या हिश्श्याची 50,000 वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँका शेतकऱ्यांच्या पीक कर्ज पुनर्गठित उत्पादित कर्जांना कर्जमुक्ती एक वेळ समझोता योजना OTC लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार खतावणी शिल्लक निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. यासाठी बँकांसोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव, व्यवस्थापकीय संचालय, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी मर्यादित, मुंबई समन्वय राज्यस्तरीय बँकर्स समिती
पुणे व सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांची समिती नेमण्यात येईल. ही समिती अनुत्पादित कर्जाबाबत सूट देण्यात येणारी रक्कम बँकाशी वाटाघाटी करून निश्चित करेल. आता प्रोत्साहनपर लाभ. वित्तीय स्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 23-24, सन 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. तर नियमित कर्ज जे शेतकरी फेडतात त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी म्हणता येईल. सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्ण परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा 24-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाची मुद्दल व व्याजासह परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रक्कम प्रोत्साहनपर देण्यात येईल. उपरोक्त प्रमाणे कर्जमुक्ती, एक वेळ समझोता व प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी खालील प्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत. सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांचा प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल. सदर योजना शेतकऱ्यांची राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील. योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टक आधार सामग्री मंचावर शेतकरी नोंदणी अनिवार्य आहे. तर ॲग्रीस्टकसाठी मी अगोदरच व्हिडिओ बनवला आहे. ॲग्रीस्टक नोंदणी कशी करायची याच्यावर पण मी व्हिडिओ लवकरच करेन. योजनेला लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि नागरी स्थानिक संस्थेचे सदस्य, महानगरपालिका, नगरपंचायतीचे नगरसेवक, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ, एसटी महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन ₹25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती, शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्त्रोतातून आयकर भरणारे व्यक्ती, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन सुमारे 25,000 पेक्षा जास्त आहे, माजी सैनिक वगळून, कृषी उत्पन्न बाजार समिती, साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित वेतन 25,000 पेक्षा जास्त असणारे व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी पात्र असणार नाहीत. ही माहिती लक्षात घ्या. जी मी आत्ता सांगितले आहे याला कोण योजनेचे लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत हे लक्षात घ्या. आता योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया. सदर योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. त्या अनुषंगाने विभागामार्फत विविध घटकासाठी मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात येतील. सदर योजनेचा आढावा घेणे, योजनेचे निकषात बदल करणे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आले आहे. शेतकरी मित्रांनो,
इथंपर्यंतच तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती होती. खाली तुम्ही परत नंतर वाचू शकता सर्व माहिती. तर तुम्हाला इथून पुढे मी पण जर तुम्हाला शेतीची कर्जमाफीची माहिती हवी असेल किंवा इतर कोणत्याही योजनेची माहिती पाहिजे, इतर कोणतीही माहिती हवी असेल, तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची गरज आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तर परत नंतर भेटू एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.